प्रेम संबंध जोडून केवळ 4 दिवस झाले आणि त्यांनी शरीर सुख घेण्यासाठी लॉजवर भेटायचे ठरविले. दोघांच्या वयात पण खूपच अंतर आहे. दोघेही एकाच कंपनीत काम करतात. त्या दिवशी महिला ही कंपनीत जाण्यासाठी निघाली, पण कंपनीत न जाता थेट त्या तरुणासोबत लॉजवर मजा करायला गेली. त्यांना लॉजवर 8 तास घालवायचे होते. पण मध्ये जे घडलं ते नक्कीच अंगाला काटा आणणार आहे. घटना बजाज नगर MIDCतून समोर आलेली आहे. रंजना जोगले वय 32 व नितेश खरे वय 24 या दोघांचे 8 दिवसांपूर्वीचे प्रेम संबंध आहे. दोघे MIDCतील एकाच कंपनीत एकत्र काम करतात. सदरील महिला रंजना ही विवाहित आहे. संपूर्ण बातमी अशी आहे की 7 मार्च रोजी रंजना हिने नितेशला शरीर संबंध बनवण्यासाठी लॉजवर भेटायचे सांगितले. त्याचप्रमाणे त्यांनी 8 मार्चला म्हणजे शनिवारी घाटी रुग्णालय रस्त्यावर असलेल्या श्रुती लॉजवर भेटण्याचा प्लॅन बनवला. त्यांनी असा प्लॅन बनवला की आपण कंपनीच्या वेळेनुसार घराच्या बाहेर पडू, 12 वाजेपर्यंत सिटीला जाऊन शॉपिंग करून दुपारच्या वेळी लॉजवर जाऊ. त्यावर ते 8 मार्चला म्हणल्याप्रमाणे बरोबर सकाळी 8 वाजता घराच्या बाहेर पडले व कंपनीत न जाता थेट लॉजवर गेले. जेव्हा पोलिसांनी रंजनाकडून 8 मार्च रोजी घडलेली सर्व हकीकत सविस्तरपणे जाणून घेतली तर तीच उत्तर ऐकून पोलिसांना सुद्धा धक्काच बसला. तिने असं सांगितलं की त्यावेळी नितेश आणि माझ्यात 1.5 ते 2 तासांत 4 वेळा शरीर संबंध झाले. 5व्या वेळी त्याने संबंध करायची इच्छा दाखवली होती, पण त्यावेळी त्याला झालं तरी काय हे मलाही समजले नाही. नितेश अचानक चक्कर येऊन खाली पडला. खाली पडल्यावर तो डोक्यावर जोराने बुक्या मारत होता आणि काही क्षणातच तो बेशुद्ध पडला. त्यावेळी मी घाबरले, मला काही सुचत नव्हतं. नितेशच काही वाईट झालं तर मला धारेवर पकडतेन या भीतीपोटी मी लॉजवरून गुपचूप पळ काढला. पण आता इथपर्यंत आरोपी रंजना हिला माहीत होतं इथून पुढे काय घडेल त्याची कल्पना सुद्धा त्याला नव्हती. श्रुतीलावर कार्यरत असलेल्या लोकांनी सांगितले की जेव्हा संध्याकाळी 6 वाजता आम्ही त्या रूमची साफसफाई करणार होतो, दरवाजा खुला असल्याने आम्ही आत शिरलो आणि आत पाहतो तर नितेश हा तरुण खाली बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. आम्ही लॉज मालकाला याबद्दल सांगितले. त्यानंतर लॉज मालकांनी पोलिसांना याबद्दल सूचित केले. नितेशला घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं, पण या संशयास्पद मृत्यूबद्दल डॉक्टरांना फक्त एवढंच कळालं की नितेशची मेंदूवरील एक शीर डॅमेज म्हणजेच चेकअप झालेली. पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यूच नेमकं कारण स्पष्ट होईल. पण लॉजवर दिलेल्या रंजनाच्या आधार कार्ड नंबरवरून पत्ता काढत पोलिसांनी रंजनाला अटक केलं. यातून हे तर सिद्ध होतं की रंजनाने शरीर सुखाच्या वासनेपोटी नितेशला प्रेमात अडकवलं, कारण दोघांच्या वयात पण खूपच अंतर आहे. रंजना 32 वर्षीय विवाहित महिला तर नितेश हा 24 वर्षीय तरुण होता. पण यातून हे मात्र स्पष्ट होतं की नितेशचा मृत्यूच कारण रंजना नाही. रंजनाने फक्त एवढी चुकी केली की नितेशला अशा प्रकारे वाईट अवस्थेत सोडून पळ काढला. नेमकी रंजनाच्या लॉजवरून भीतीपोटी होऊन जाण्यामुळेच हा मॅटर खूपच वाढला. पण विवाहित महिला नवरा असून देखील फक्त शरीराची गरज भागवण्यासाठी तरुणांना अशा प्रकारे आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत आहे. हे नक्कीच दुर्दैव आहे. तर अशा विचित्र घटनेबद्दल तुमचं काय मत कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका.